महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावळ यांच्या हस्ते शिरपूर तालुका पोलीस ठाणा सांगवी येथे बीट रूम, अधिकारी कक्ष, बहुउद्देशीय हॉल आणि 24 तास फोन सेवा इत्यादींच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला। त्यावेळी माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी साहेब, प्रांताधिकारी शरद मंडलिक साहेब, तहसीलदार महेंद्र माळी साहेब उपस्थित होते। या सगळ्या कार्यालयांचं लोकार्पण झालं असं मी नम्रपणे जाहीर करतो। आज खरं तर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे। स्वातंत्र्य दिनाच्या हे पवित्र महोत्सवाच्या निमित्ताने या देशामध्ये नवनवीन जे काय घडतंय ते लोकार्पण करण्याचा आजचा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या निमित्ताने मलाही पहिल्यांदा हे सांगवी पोलीस स्टेशन कुठे पहिल्यांदा यायचा योग आला। मी अनेक वर्ष ते आपले जे देवीच्या समोर जे कार्यालय होतं विजय संचे समोर तेच आपलं सांगवी पोलीस स्टेशन आहे असं अनेक वेळा समजायचं। कारण तिथूनच प्रोटोकॉलच्या गाड्या किंवा पोलीसच्या गाड्या यायच्या, तिथेच चहा पाणी व्हायचं। तर मला नेहमी तेच कार्यालय वाटायचं, परंतु इथे आल्यानंतर ही जागा पहिल्यांदा पाहायला मिळाली। खरं तर 2.5 एकरची जागा ही अत्यंत महत्वाची, कधी काळी आउटपोस्ट असणारी जागा, परंतु काळाच्या ओघात याचं एक विशेष महत्व आणि क्राईमच्या दृष्टिकोनातून सेन्सिटिव्हिटी याची आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली। खरं तर महाराष्ट्रामधलं, आपल्या महाराष्ट्र भूमीमधलं शेवटचं पोलीस स्टेशन आहे। याच्यानंतर पुढचं मध्य प्रदेशची हद्द सुरू होते। मग ही जुनीच गंमत आहे, इथेही काही जायचं आणि तिकडे पळून जायचं आणि मग त्यांना शोधता येत। हा जुना वापर अनेक वर्षापासून त्याचा होतो, परंतु मला वाटतं काळाच्या ओघामध्ये हे सगळंच काही थांबेल। आज आपण पाहतो की हा सगळा जो परिसर आहे हा परिसर फार मोठा भौगोलिक परिसर आहे। येत असताना आमदार साहेब माझ्याबरोबर होते आणि ते मला सांगत होते तर टेकड्या बल्ल्या कल्याणचा हा परिसर, आदिवासी बहुल असणारा हा परिसर आणि या परिसरामध्ये घनदाट जंगल असणारा परिसर, या परिसरामध्ये मोठं क्षेत्र या पोलीस स्टेशनचं आहे। इतकं सोपं नाही इकडे तिकडे पोहोचणं आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी अनेक आमचे पोलीस इथे येत असतात। येतात त्यांना धुळ्यात राहणारे, शिरपूर राहणारे त्यांना बराच प्रवास करावा लागतो। नॅशनल हायवे आहे, ट्रॅफिकचे सगळे अडचणी येतात, तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस डिपार्टमेंटचे लोक ते वेगळं आपलं काम करत असतात। आणि त्यांनी कधी असं विचार केला नाही की मी या पोलीस स्टेशनच्या बिल्डिंग स्वतःहून बनवतो, कारण इकडून तिकडून पैसे गोळा करायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे लोक पैसे देत नाही, फार मुश्किलीने पैसे गोळा करावे लागतात। आणि आमचे बंधू जे आहे पत्रकार बंधू, पैसे कुठून आणले, कुठे खर्च केले, कसे आले, तुमच्या समोर बोलतो आहे। तर ह्या सगळी सामाजिक काम मध्ये ज्यांनी आपली स्वतःची जितके संबंध होते ते संबंध वापरून आणि एसपी साहेबाला सांगून ही चांगली इमारत आपण उभी केलेली आहे, आमच्या तालुक्यामध्ये उभी केली आहे। त्यामुळे एसपी साहेब आपला आणि हिरे साहेबांच्या मी मनापासून त्यांच्या आभारी आहे। का आम्ही तर काही मदत नाही केली, छोटी मोठी मदत केली, पण इतकं प्रशस्त आणि चांगलं आपण हे पोलीस स्टेशन बांधलं त्याबद्दल पूर्ण डिपार्टमेंटच्या मनापासून आभारी आहे। भाऊ हे फार महत्वाचं पोलीस स्टेशन आहे। आपल्याला कल्पना नसेल, जेव्हा आम्ही हे 3 पोलीस स्टेशन वेगळे केले, एक थालनेर केला आणि सांगवी केला आणि शिरपूर वेगळा केला, त्यावेळी आम्हाला असा अंदाज नव्हता की इतके गुन्हेगारीची वृत्तीचे लोक बाहेरून येऊन करून निघून जायचे। हे सगळ्यापेक्षा महत्वाचं काय आहे की एमपीचे लोक इकडे येऊन गुन्हा करून निघून जातात आणि मग यांनी शोधत बसायचे। कितीदा मी हिरे साहेबाला सांगतो, अरे ये हो गया वो हो गया, तुम्ही काय पाहतात बाई, मी काय करायचं म्हणे। आता इथे गुन्हा करून ते निघून गेले एमपी मध्ये, नाही का, काहीही करा तुम्ही त्यांना पकडून आणा,
आणि असे कितीतरी केस हिरे साहेबांनी शोधून आणून पकडून इथे गुन्हा रजिस्टर करून त्यांनी या गावला या एरियाला मनापासून त्यांनी मदत केलेली आहे. फार लोक इथे पीआय म्हणून आले गेले, पण हिरे मी तुम्हाला तोंडावर तारीफ नाही करत. फार कमी लोक असतात जे लॉ अँड ऑर्डर च्या मनामध्ये भावना असते. प्रत्येक वेळी मी फोन करतो कारण मी लॉ अँड ऑर्डरला फार महत्व देतो. जे तालुक्याचा विकास होतो, जिथे शांतता नांदेल, तिथे फक्त तिथले पोलीस स्टेशनचे अधिकारी हे सगळ्यापेक्षा महत्वाचं असतं. आणि त्यामुळे शिरपूर भाऊ सगळ्यापेक्षा शांत तालुका आहे. त्याचं मूळ कारण असं की जितके PSI इथे आले तिथे पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी लॉ अँड ऑर्डरला प्राधान्य दिलं, गुंडगिरी वाढू दिली नाही. आणि कुठलाही गुंडारी जास्त काही सामान्य गरीब माणसाला चुकीचा काहीतरी दाबायचा प्रयत्न केले असेल तर ते सगळे PI ने